Hello friends, today we are taking the problems in the practice set 2.3. Before that, let us learn about the surds. सर्ड म्हणजे काय? मराठीमध्ये याला आपण करणी म्हणतो. हा नवीन टॉपिक आहे तुम्हाला, त्यामुळे नीट समजावून घ्या. इफ अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड द nth रूट, जर ए हा एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असेल, काय काय अटी आहेत, कंडिशन आहेत पहा. ए ही एक संख्या आहे, ती पॉझिटिव्ह रॅशनल आहे अँड nth रूट ऑफ द ए, आणि ए चं nth रूट काढलं तर ते जर एक्स असेल अँड इफ एक्स इज अन इरॅशनल नंबर, आणि ती जी संख्या आहे ती इरॅशनल नंबर असेल, देन एक्स इज कॉल्ड अ सर्ड. मग एक्स ला सर्ड असं म्हटलं जातं अँड इट इज रिटन ॲज nth रूट ऑफ ए इज इक्वल टू एक्स. आता तुम्हाला लगेच कळणार नाही ते. आता ही जी चौकट आहे या चौकटीमध्ये लक्ष द्या. अशी कोणतीही संख्या जिथं n याला ऑर्डर म्हणतो आपण, ही नॅचरल नंबर पाहिजे, नैसर्गिक संख्या पाहिजे, एकापेक्षा मोठी. त्यानंतर स्क्वेअर रूटाच्या चिन्हाखालची ही जी संख्या आहे याला रॅडिकंट असं म्हटलं जातं. हा जो रॅडिकंट आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, हा धन परिमेय संख्या असायला पाहिजे, आणि ही सगळी जी किंमत आहे याची, जी एक्स ही जी किंमत आलेली आहे, ही जी टोटल किंमत आहे ती इरॅशनल नंबर पाहिजे, तरच तो सर्ड असू शकतो किंवा त्याला करणी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथे एक उदाहरण घेतलंय पहा, क्यूब रूट ऑफ 5. यामध्ये हा जो क्यूब आहे 3, तो n आहे, तो नैसर्गिक संख्या आहे एकापेक्षा मोठी असणारी. रॅडिकंट 5 हा जो आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, हा धन परिमेय संख्या आहे. आणि क्यूब रूट ऑफ 5, तुम्हाला माहिती आहे 5 चं क्यूब रूट निघत नाही, म्हणजे हा इरॅशनल नंबर आहे, म्हणून हा सर्ड आहे. इथं पाहता रॅडिकंट आतमधली जी संख्या आहे 7, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. त्यानंतर इथं 2 असतो, जेव्हा काही लिहिलेलं नसतं तेव्हा किती असतो, 2 असतो. ही स्क्वेअर आहे, तर 2 हा एकापेक्षा जास्त नैसर्गिक संख्या आहे, आणि तुम्हाला माहिती आहे 7चं वर्गमूळ निघत नाही, याचा अर्थ ही इरॅशनल संख्या आहे. तिन्ही कॅटेगरीमध्ये बसतं, सो इट इज अ सर्ड. 5√2 पाहता इथं आपण पाहतोय की ही जी आतमधली संख्या आहे नैसर्गिक संख्या आहे एकापेक्षा मोठी असणारी. त्यानंतर रॅडिकंट 2 आहे, तो जो आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल आहे, आणि फिफ्थ रूट ऑफ 2 ह्याचं फिफ्थ रूट निघत नाही, याचा अर्थ ही इरॅशनल संख्या आहे, म्हणजे ही सर्ड आहे. इन सर्ड nth रूट ऑफ ए, द सिम्बॉल, हे स्क्वेअर रूटचं जे साइन आहे या सिम्बॉलला रॅडिकल साइन म्हणतात. n इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. ही जी संख्या इथली n, त्याला ऑर्डर ऑफ द सर्ड असं म्हटलं जातं. त्याला करणीची कोटी असं मराठीमध्ये म्हणतो आपण. अँड रॅडिकंट आणि कर्निस्थ संख्या, ही जी ए याला रॅडिकंट किंवा कर्निस्थ संख्या अशी म्हटली जाते. द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक सर्ड. जर इथं n ची किंमत 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हटलं जातं. इथं पहा 7ची इथं किंमत 2 आहे, हा क्वाड्रॅटिक सर्ड आहे. हे झालं सर्ड विषयी. आता हळूहळू तुम्हाला कळेल, ही प्रॅक्टिस सेट मधली गणितं घेतल्यानंतर तुम्हाला समजेल सर्ड कशाला म्हणायचं कशाला नाही. त्यापूर्वी 3 गोष्टी लक्षात ठेवा. ए ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, आणि nth रूट ऑफ ए मध्ये n हा नैसर्गिक नॅचरल नंबर पाहिजे एकापेक्षा जास्त असणारा, आणि ही जी टोटल संख्या आहे ही टोटल संख्या इरॅशनल नंबर पाहिजे. असं 3 मध्ये बसेल तरच तो सर्ड असतो. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिव्हन बिलो. यामध्ये ह्या n ची किंमत म्हणजे ऑर्डर असते. आता तुम्हाला हे चाचणीला विचारलं जातं किंवा सत्राला सुद्धा 1-2 मार्कासाठी विचारतात. सांगा आता पहिल्याची ऑर्डर, म्हणजे ही संख्या सांगायची, तुम्हाला n ची किंमत सांगायची 3. देअरफॉर द ऑर्डर ऑफ द गिव्हन सर्ड इज 3. 5√12, इथं 2 असतो माहिती आहे तुम्हाला, इथं असा 2 असतो, तो लिहिला जात नाही. द ऑर्डर ऑफ द गिव्हन सर्ड इज 2. त्यानंतर स्क्वेअर 4th रूट ऑफ 10, इथं पाहतोय आपण हे जे 4 आहे ही ऑर्डर आहे त्याची, ऑर्डर ऑफ द गिव्हन सर्ड इज 4. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 39, हिअर ऑर्डर इज 2, अँड क्यूब रूट ऑफ 18, हिअर द ऑर्डर इज 3. किती सोपं आहे पहा. या स्क्वेअर रूट मध्ये जे
साइन इथं सिम्बॉल केलेलं आहे, यांची जी व्हॅल्यू आहे याला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ द सर्ट किंवा कोटी म्हणतो आपण त्याला. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट जस्टिफाय. आता खालीलपैकी कोणते सर्ट आहेत ते जस्टिफाय करायला लावलेले आहेत, कारण सह लिहायला लावलेले आहेत. तुम्हाला 3 कारण द्यायची असतात. क्यूब रूट ऑफ 51. पहिल्यांदा ही 51 आहे रॅडिकंड. हे रॅडिकंड 51 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, पहिल्या अटीमध्ये तो बसतोय. त्यानंतर दुसरा इथं 3, द ऑर्डर ऑफ द सर्ट 3 इज नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा मोठी संख्या आहे. आणि टोटल याची जी किंमत आहे, अँड क्यूब रूट ऑफ 51 इज अन इरॅशनल नंबर, हा इरॅशनल नंबर आहे, 51 चा क्यूब रूट निघत नाही. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ट, म्हणून तो सर्ट आहे. सेकंड, फोर्थ रूट ऑफ 16. आता नीट लक्ष द्या, इथं हे जे 16 आहे रॅडिकंड पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, पहिल्या अटीमध्ये तो बसलाय. त्यानंतर 4 हा एकापेक्षा मोठा नैसर्गिक संख्या आहे, बसलाय. पण ह्याची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू 2 येते. कशी 2 येते रे? तुम्हाला माहितीये 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 असं जर 4 वेळा केलं तर 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 येतो. म्हणजे 2⁴ हा जर काढला तर तो किती येतो? 16 येतो. म्हणजेच या 16चं जर फोर्थ रूट काढला आपण, फोर्थ रूट ऑफ 16 काढलं तर ती व्हॅल्यू किती येईल रे? 2 येईल. म्हणून ह्याची व्हॅल्यू 2 आहे आणि 2 हा रॅशनल नंबर आहे. हा जो आहे तो परिमेय संख्या आहे, म्हणजे ही करणी होऊ शकत नाही. इट इज नॉट अ सर्ट. 2 विच इज नॉट अन इरॅशनल नंबर, तो इरॅशनल नंबर नाहीये. देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट अ सर्ट. नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला जी सर्ट दिलेली आहे त्याची व्हॅल्यू निघता कामा नये. इथं 2 ही व्हॅल्यू निघाली. फिफ्थ रूट ऑफ 81. हिअर 81 आतली संख्या रॅडिकंट आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, पहिल्या अटीमध्ये बसले. त्यानंतर हा 5 आहे, तो नॅचरल नंबर आहे ग्रेटर दॅन 1, दुसऱ्या अटीमध्ये बसले. आणि तिसरं फिफ्थ रूट ऑफ 81 याची व्हॅल्यू निघत नाही काही, म्हणजे तो इरॅशनल नंबर आहे, इज अन इरॅशनल नंबर. तिन्ही कंडिशन मध्ये तो बसलाय, सो इट इज अ सर्ट. त्यानंतर पुढे पाहता स्क्वेअर रूट ऑफ 256. इथं 256 रॅडिकंट आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. इथं व्हॅल्यू 2 आहे यांची, म्हणजे नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 1 आहे. पण स्क्वेअर रूट ऑफ 256 तुम्ही त्याचं वर्गमूळ काढलं तर ते 16 येतं. माहितीये 16चा वर्ग 256 असतो, 16चा स्क्वेअर येतो 256 येतो. विच इज नॉट अन इरॅशनल नंबर. 16 हा इरॅशनल नंबर नाही, हा रॅशनल नंबर आहे. देअरफॉर 256 इज नॉट अ सर्ट. हा सर्ट होऊ शकत नाही. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 68 अँड 5 रूट 3. तुम्हाला कंपॅरिझन करायला सांगितलं इथं. पहिलं गणित त्याच्यातलं घेतलेलं नाहीये मी. सेकंड, एक मिनिट. तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर त्याचं पहिलं जे गणित आहे, लाईक आणि अनलाईक सर्ट मध्ये क्लासिफाय करायचंय. बर, लक्ष द्या, आता मी इथंच करेक्शन करतोय. क्लासिफाय into like and unlike सर्ट्स. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूट ऑफ 52 आणि 5 रूट 13. स्क्वेअर रूट ऑफ 52 and 5 रूट 13.
जर तुम्हाला हे स्क्वेअर रूट ऑफ 52 मांडायला सांगितलं तर हे तुम्ही कसं मांडाल? स्क्वेअर रूट ऑफ 52 इज इक्वल टू, त्याची फोड केली तर 13 चौक 52, 4 गुणिले 13 येईल आणि या 4चं जर स्क्वेअर रूट काढलं तर ते किती येईल रे? 2 रूट 13. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 52 ची व्हॅल्यू येते 2 रूट 13. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल 2 रूट 13 and 5 root 13 are like surds. कर्निस्थ संख्या जर सेम असेल, या अंडररूटची फिगर सेम असेल आणि इथली जी ऑर्डर आहे ती सुद्धा सेम असेल तर त्याला लाईक सर्ड असं म्हटलं जातं. हे लाईक सर्ड आहेत. हे पहिलं एक्झाम्पल याच्यातलं. सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलंय 68 आणि 5 रूट 3. इथं पूर्वर आहे पहा 68 आणि 5 रूट 3. तुम्ही जर 68 ची फोड केली तर 4 मल्टिप्लाय बाय 17, 4 बाहेर घेतला तर किती येईल रे? 2 रूट ऑफ 17. आता जर पाहिलं तुम्ही 2 रूट 17 आणि 5 रूट 3 ह्याच्यातले रॅडिकंट वेगवेगळे 3 आहेत आणि 17 आहेत. हे एकसारखे नाहीत आहेत. दोज आर नॉट लाईक सर्ड्स म्हणजेच अनलाईक सर्ड. देअरफॉर 2 रूट 17 and 5 रूट 3 आर अनलाईक सर्ड्स. त्यानंतर 4 रूट 18 आणि 7 रूट 2. 18 ची फोड करा. 18 ची फोड येईल 9 मल्टिप्लाय बाय 2. 9 जर बाहेर काढला तर 3 येतो. 4 मल्टिप्लाय बाय 3 रूट 2 दॅट इज इक्वल टू 12 रूट 2. पहा हे जर सोडवलं आपण तर 4 आणि 3 यांचा गुणाकार होतो आणि 12 रूट 2 ह्याचं उत्तर येतं. म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे 4 रूट 18 ची किती आहे? 12 रूट 2 आहे आणि 7 रूट 2 12 रूट 2 हे लाईक सर्ड आहेत. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू लाईक सर्ड्स आहेत. त्यानंतर 19 स्क्वेअर रूट ऑफ 12 याची फोड करू आपण. 12 ची फोड येते 4 गुणिले 3, 4 त्रिक 12. हे 4 आहेत ते बाहेर काढले जर आपण तर 2 येतील आणि 19 ला मल्टिप्लाय होईल. 19 मल्टिप्लाय बाय 2 38 रूट 3. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आहे 19 रूट 12 ची 38 रूट 3 येते आणि 6 रूट 3. दोन्हीकडे पाहतोय आपण रूट 3 आहे म्हणजे दोज आर द लाईक सर्ड्स. त्यानंतर 5 रूट 22 आणि रूट 33. तुम्ही जर ह्याची फोड केली तर 11 दुने 22 येईल आणि 11 तिने 33 येईल. 2 आणि 3 शिवाय 11 आणि 11 याचं स्क्वेअर रूट निघत नाही. याचा अर्थ रूट 22 आणि रूट 33 हे रॅडिकंट वेगवेगळे आहेत. सो दे आर अनलाईक सर्ड्स. त्यानंतर 5 रूट 5 आणि रूट 75. यामध्ये हा रूट 75 आहे. याची जर फोड केली आपण तर 25 त्रिक 75. 25 ला जर आपण स्क्वेअर रूट काढलं त्याचं बाहेर तर 5 रूट 3 येईल. मग 5 रूट 3 आणि 5 रूट 5 हे दोन्ही जर पाहिले तर यामध्ये रूट 5 आणि इथं किती आहे रे? 5 रूट 3 आर अनलाईक सर्ड्स. इथं अनलाईक पाहिजे. अनलाईक सर्ड्स कारण इथं रूट 5 आणि रूट 3 हे वेगवेगळे रॅडिकंट आहेत. सो दे आर अनलाईक सर्ड्स. Simplify the following surds. Root 27. 9 multiply by 3. 9 त्रिक 27. 9 ची जर फोड केली आणि बाहेर घेतला आपण तर 3 रूट 3 येईल. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन होईल. 50. लक्षात घ्या ही फोड करताना तुम्ही पूर्ण वर्ग स्वरूपात केली पाहिजे. तुम्ही जिथं सुरुवातीला पाहिलं 9, 25, 25, 16, 4 हे सगळे फुल स्क्वेअर आहे. फुल स्क्वेअर मध्ये त्याची फोड करायची आहे. ह्याची फुल स्क्वेअरची फोड येईल स्प्लिट अप येईल 25 मल्टिप्लाय बाय 2 आणि 25 चं स्क्वेअर रूट काढलं तर 5 रूट 2. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 250. 250 25 10 250. 25 हे जे स्क्वेअर रूट काढलं तर 5 येईल आणि आतमध्ये 10 राहील. आतमधला हा जो 10 आहे त्याची परत फोड होणार नाही फुल स्क्वेअर मध्ये. इथं 5 दुने होईल पण 5 आणि 2 हे दोन्ही पण फुल स्क्वेअर नाही आहेत. त्यानंतर 112 16 7 12 दर्श 16 आणि 7 अशी फोड येईल. 16 हा 4चा स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर 4 येईल. 4 रूट 7 हे सिम्प्लिफिकेशन होईल त्याचं. 168 जर 4 ने याला भागलं तर 4 चौक 16 आणि 4 दुने 8. 42 ची परत फोड होऊ शकत नाही. ह्याची जर फोड केली आपण तर 6 गुणिले 7 अशी येईल. 6 7 42.
यामध्ये 6 आणि 7 दोघंही फुल स्क्वेअर नाही आहेत. याचा अर्थ ह्याची फोड होणार नाही. 42 तसंच राहील. 4 जर बाहेर घेतले तर आपण 2 येईल. 2√42 असं त्याचं सिम्प्लिफिकेशन होईल. मी आज एवढीच गणितं घेतोय. उद्या लगेचच मी पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो टाकेन. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ह्याच्या ज्या करेक्शन आहेत आपण पाहतोय की पेजवर इथं ही करेक्शन आहे, अनलाईक सर्ट पाहिजे इथं, लक्षात आलं. आणि हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये टाईप करताना तो डिलीट झालाय. पहिलं जे आहे ते सुद्धा लिहून घ्या. एक्सप्लेन केलेले मी ते करत असतानाच तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. बाकी पहिलं काम सेम आहे, सारखं आहे. एनिवे मला वाटतं हे सगळं समजलं असेल तुम्हाला. सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि वह्या कंप्लीट. आता हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्वपदावर यायला सुरुवात होते. करोनातून आपण सगळे मुक्त होतोय. पुण्याचे रिझल्ट चांगले येत आहेत. आता पेशंटची संख्या जी ऍक्टिव्ह पेशंट आहेत ती कमी कमी होत चाललेली आहे. दुर्दैवाने पुणे भारतामध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह शहर बनलं कोविडसाठी. अर्थात अनेक कारणे त्याला, इथली लोकसंख्या, बाहेरून येणारा सगळा मॉब, याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण गणपती बाप्पाला साकडं घालूया. लवकरच आमच्या पुण्याला, आमच्या भारताला, या विश्वाला करोनातून मुक्त कर आणि पुन्हा एकदा सगळे हसू दे, खेळू दे. चलो, टेक केअर, हॅव अ नाईस डे.